नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर काल संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण शब्दात आदरांजली वाहिली. मेहनतकश, श्रमिक आणि वंचितांसाठी बाबांनी आयुष्य समर्पित केलं असं सांगत त्यांनी शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या प्रगतिशील विचारधारेवर चालत बाबांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाजकार्यात स्वतःला झोकून दिल्याची माहिती दिली. पुणे महानगरपालिकेचा बालमहोत्सव यंदा 11 ते 14 डिसेंबर दरम्यान सारसबागेत आयोजित करण्यात आला. लेस स्क्रीन मोर प्ले या विषयावर आधारित या उत्सवात 30हून अधिक संस्था मुलांसाठी खेळ, गोष्टी सांगणे, प्रदर्शन आणि पालकांसाठी केअर पॅव्हेलियनद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. दरवर्षी 1 लाखांहून अधिक पालक आणि बालकांची उपस्थिती असणाऱ्या या महोत्सवासाठी पुणेकर वाट पाहत असतात. मुली आणि महिलांच्या आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने ऐतिहासिक पाऊल उचललंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून पुण्यात सर्व्हायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात झाली असून 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये जागृती, प्रतिबंध आणि HPV लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबवला जातोय. या मोहिमेच्या माध्यमातून सर्व्हायकल कॅन्सर मुक्तीकडे महाराष्ट्राची दमदार वाटचाल सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी अचानक तणाव निर्माण झाला होता. पुण्यातील एका SRA प्रकल्पाच्या गंभीर वादाला न्याय मिळत नसल्याच्या आरोपावरून नागपूरमध्ये धडकलेल्या आंदोलकांपैकी सीताबाई धांडे या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीचा आणखी एक कारनामा समोर आलाय. तेजवानीने अभिनेता रणबीर कपूरवर नुकसान भरपाईचा दावा ठोकल्याचं समोर आलं असून रणबीर कपूरच्या पुण्यातील अपार्टमेंटच्या भाडे करारातील अटी पाळल्या नाहीत असा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय. याची नुकसान भरपाई म्हणून 50,40,000 रुपयांची नुकसान भरपाई तेजवानीकडून मागण्यात आली. राज्यभरात अनेक भागांमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून बिबट्यांनी खाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येऊ नये यासाठी जंगलातच शेळ्या बकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. अधिकृतरित्या या निर्णयावर मंजुरीची मोहर उमटलेली नाहीये. पकडलेले काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्यासंदर्भातही विचार सुरू असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलंय. 1976 साली इंदापूरच्या भूमिहीनांना शासनाकडून जमिनी देण्यात आल्या होत्या. मात्र 2018 मध्ये या जमिनी वन विभागाने अतिक्रमणाच्या कारवाईत ताब्यात घेतल्या. त्यापैकी हिंगणगाव येथील 32 पैकी 27 शेतकऱ्यांना या जमिनी परत पण देण्यात आल्या. मात्र 5 शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या जमिनीचा ताबा दिला गेला नाहीये. त्यामुळे 7 वर्षे हेलपाटे घालून सुद्धा हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आता इंदापूर वन विभागासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. दौंड तालुक्यातील लिंगाळी येथे शेकोटी समोर बसलेल्या तरुणाला किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली. फिर्यादी आनंद सलापुले हे शेकोटी करून बसले असता आरोपी साहिल त्याच्या 2 मित्रांसह येऊन वाद घालू लागला. वाद वाढल्याने आरोपीने हातातील स्टीलच्या कड्याने फिर्यादीच्या डोक्यात, कपाळावर, नाकावर वार केले. या मारहाणीत सलापुले जखमी झाले असून त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंदापूर तालुक्यातील अनेक भागात भीमा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने नदीकाठावर धाड टाकत पळ काढणाऱ्या बोटींचा पाठलाग केलाय. या कारवाईत अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या 7 बोटी पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आल्यात. याबाबतची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.